अभिषेक के बारे में बात कर रहे हैं आणि आम्ही अभिषेकाच्या बाबतीत आम्ही पाहत आहोत कि कैसे हमारे जीवन के अंदर अभिषेक आता है, आणि आमच्या जीवनामध्ये कसा अभिषेक येतो ह्याविषयी आम्ही पाहत आहोत उसके लिए कितना मूल्य चुकाना पड़ता है। आणि त्याच्यासाठी किती किंमत मोजावी लागते ते आम्ही पाहत आहोत। और हमने देखा है कि एक व्यक्ति के अंदर परमेश्वर ने अभिषेक को रखा है आणि आम्ही पाहिलं की एका व्यक्तीमध्ये परमेश्वराने तो अभिषेक ठेवलेला आहे और अभिषेक उस अभिषिक्त व्यक्ति के ऊपर है, अंदर है और साथ में है। आणि अभिषिक्त व्यक्तीमध्ये तो अभिषेक आहे, तो त्याच्या वर आहे, त्याच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या सोबत आहे। और अभिषेक अगर चाहिए तो उस अभिषिक्त व्यक्ति के साथ में आपको मुझे जुड़ना होगा। आणि जर आम्हाला अभिषेक पाहिजे तर आम्हाला अभिषिक्त व्यक्तीसोबत जुडलं पाहिजे और अभिषेक पाने के लिए आपको मुझे उसके संग चलना होगा। आणि आम्हाला अभिषेक मिळवण्यासाठी आम्हाला त्यांच्या सोबत चालावं लागेल। हम देख रहे हैं कि एलिया जो है वो एलिया के संग संग चल रहा है। आणि आम्ही पाहिलं की अलीशा जो आहे तो एलियाच्या सोबत चालला आहे वो गिलगाल में है आणि तो गिलगाल मध्ये आहे और गिलगाल में वो ठहरते नहीं है, आणि गिलगाल मध्ये ते थांबत नाहीये उन्हें आगे का सफर तय करना है। आणि त्यांना त्या पुढचा प्रवास करायचा आहे और आगे जब सफर वो तय करेंगे आणि ज्यावेळी तो पुढचा प्रवास करणार आहे तो एक स्तर है जहाँ पर उसको 2 गुना अभिषेक मिलेगा। एक स्तर आहे ज्या ठिकाणी त्यांना दुपटीने अभिषेक मिळणार आहे। इसलिए आप गिलगाल में जो दर्द की जगह है उसको महसूस करते हुए आगे बढ़े। आणि म्हणून आम्ही गिलगाल मध्ये जी वेदनेची जी जागा आहे त्याच्यापासून आम्ही पुढे जाऊया। और बेथेल में एलिया और अलीशा आके रुके हैं। आणि बेथेल मध्ये अलीशा आणि एलिया येऊन थांबलेले आहेत। हमने देखा कि बेथेल जो है वो परमेश्वर का घर है आणि आम्ही पाहिलं की बेथेल जे आहे ते परमेश्वराचं घर आहे और परमेश्वर के घर में आप और मैं लगे रहे आणि परमेश्वरच्या घरामध्ये आम्ही बनून राहायला पाहिजे। और परमेश्वर के घर में ही आपको और मुझे सीखने मिलता है। आणि परमेश्वराच्या घरातच आम्हाला शिकायला मिळतं। अगर आप सीखेंगे नहीं तो आप पीएचडी को प्राप्त नहीं कर पाएंगे आणि जर आम्ही शिकलो नाही तर आम्ही पीएचडी करणार नाही, पीएचडी तक नहीं पहुंच पाएंगे। आणि पीएचडी पर्यंत आम्ही पोहोचणार जब हम नाही। सोचते हैं हम डॉक्टरेट करना है तो हम वहां तक पहुंच नहीं पाएंगे। आणि जसं आम्ही विचार करणार तसं आमच्याकडून होणार तो नाही। इसलिए आपको और मुझे एक घर है जहाँ पे आपको मुझे सीख मिलता है। म्हणून तुमचं आणि माझं एक घर आहे ज्या ठिकाणी आम्हाला शिक्षण मिळत जिस आहे। प्रकार एक बच्चा अपने घर में बढ़ता है, आणि जसं एक लहान लेकरू आपल्या घरामध्ये वाढत आहे उसके माता पिता जो है उसको बढ़ाते हैं आणि त्याचे आई वडील त्याला वाढवत असतात और वो घर के अंदर उसके माता पिता उसको बढ़ाते हुए आगे बढ़ते हैं। आणि त्याचे आई वडील त्याला वाढवत असताना ते पुढे जातात और वही बच्चा जो है वो घर के अंदर बड़ा होता है। आणि ते जे लेकरू आहे ते त्या घरामध्ये वाढत असतं उसके पिता का उसकी माता का ध्यान उसके ऊपर होता है। आणि त्याच्या आई वडिलांचं लक्ष त्या लेकराकडे असतं। वो क्या करता है क्या नहीं करता है, उसको कैसे बचाना है, कैसे उसको सिखाना है, इसे माँ बाप उसको सिखाते हैं। आणि त्या लेकराला काय शिकवायचं काय नाही शिकवायचं हे त्याचे आई वडील त्याला शिकवत असतात। कभी कभी उसको डांट भी पड़ती है, आणि कधी कधी त्याला बोलणं पण बसतं, कभी कभी उसको मारना भी पड़ता है। आणि कधी कधी त्याला मारावं पण वो लागतं। इसलिए नहीं मारते कि उससे वो दुखी है उस बच्चे से। आणि ते त्या लेकरामुळे दुःखी आहेत ते त्याच्यामुळे मारत नाहीये। वो इसलिए मारते हैं कि हम बच्चे से प्यार करते हैं और हमारा बच्चा अच्छे से राह पर वो चले। आणि ते यासाठी मारतात की आम्ही त्या लेकरावर खूप सारं प्रेम करतो आणि तो चांगल्या मार्गावर चालावा म्हणून आम्ही त्याला मारतो। और हमारा बच्चा एक दिन इस संसार के अंदर चमके। आणि आमचं जे लेकरू आहे ह्या जगामध्ये एक वेळ अशी येईल की तो त्यावेळी चमकेल। इसीलिए जो आत्मिक जीवन में भी प्रभु ने एक घर दिया हुआ है। म्हणून आत्मिक जीवनामध्ये देखील प्रभूने आम्हाला एक घर दिलेलं वो आहे। घर में अगर बने रहेंगे तो पिता का लक्ष्य होगा कि हम कौन से राह पे चलना है, कौन से राह पे नहीं चलना है, वो हमको दिशा देते हैं। आणि त्या घरामध्ये जर आम्ही राहिलो तर परमेश्वराच्या मार्गावर आम्ही चालू आणि आम्हाला त्यामधून दिशा मिळेल की आम्ही कुठे जायचं। आपके जीवन में एक पिता होना बहुत जरूरी है। आणि आमच्या घरामध्ये एक पिता असणं खूप गरजेचं अगर आहे। पिता नहीं है, पिता का हाथ नहीं है तो हम जानते हैं कि बच्चे सैरवैर हो जाते हैं। आणि आम्ही पाहतो की जर पित्याचा हात नसेल, पिता नसेल तर लेकरं जे आहे ते सैरावैरा फिरतात। एक अनाथ बच्चा और घर में बढ़ने वाला बच्चे के अंतर होता है। आणि एक घरामध्ये वाढणारा मुलगा आणि एक अनाथ मुलगा याच्यामध्ये कितीतरी साम्य असतं। जिसके ऊपर पिता का हाथ है उसे योग्य दिशा मिलती है। आणि ज्याच्यावर वडिलांचा हात आहे त्याला योग्य दिशा मिळते। तो आपके और मेरे जीवन के अंदर एक आत्मिक पिता का हाथ होना बहुत जरूरी है। आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आत्मिक वडिलांचा हात असणं खूप गरजेचं आहे। उसके मार्गदर्शन के अनुसार आप और मैं चलें। आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालायला पाहिजे। शायद कभी कभी हमको ताड़ना भी मिल सकती है, आणि कधी कधी आम्हाला ताडण पण मिळेल, कभी कभी हमको मारा भी जाएगा। आणि कधी कधी आम्हाला मार देखील मिळेल। मतलब डंडा से नहीं मारा जाएगा, शब्दों से आपको मारा जाएगा। म्हणजे आम्हाला काठीने नाही मारणार पण शब्दांनी मारलं जाईल। वो इसलिए मारा जाएगा कि आपको और मेरे जीवन में आकार आ जाए। आणि ते यासाठी मारलं जाईल की आमच्या जीवनामध्ये आकार यावा म्हणून। तो आप गुस्सा नहीं होना, तर आम्हाला राग येऊ नये। पड़ोसी को बोलना गुस्सा नहीं होना। शेजाऱ्याला म्हणा राग येऊ देऊ नका। हाँ, गुस्सा
गुस्सा हो जाते हैं तो बच्चे घर छोड़ के चले जाते हैं। आणि राग जर आला तर लेकरं जे आहेत ते घर सोडून निघून जातात. इसका मतलब क्या है मालूम? याचा अर्थ काय माहितीये? बच्चे अपने जीवन के अंदर अपने खुद का नुकसान करेंगे, आणि तो बाळ जो आहे तो आपल्या जीवनामध्ये स्वतःचं नुकसान स्वतः करत आहे. इसलिए अपने घर को छोड़कर अपने पिता को छोड़कर कभी नहीं जाना। म्हणून आपलं घर आणि आपल्या पित्याला सोडून आम्ही कधी जाऊ नये. एलिया बोलते हैं अलीशा को, मुझे परमेश्वर की सौगंध, मैं तुझे छोड़कर नहीं जाऊंगा, आणि अलिशा एलियाला म्हणतो की परमेश्वराची शपथ, मी तुला सोडून जाणार नाही, मैं तुझे छोड़ूंगा नहीं, मी तुला सोडणार तू नाही. जहां भी जाएगा मैं तेरे साथ में रहूंगा। आणि तू ज्या ठिकाणी जाशील त्या ठिकाणी मी असेल. और लास्ट में जब आप पढ़ते तो कहते हैं हे मेरे पिता, हे मेरे पिता। आणि आम्ही ज्यावेळी शेवटी वाचतो त्यावेळी म्हणतो हे माझ्या पित्या, हे माझ्या पित्या. इसका मतलब उसका पिता वो बना हुआ है, आणि याचा अर्थ हा आहे की तो आता त्याचा पिता बनलेला वो आहे पिता को छोड़ने को तैयार नहीं आणि है। तो पित्याला सोडण्यासाठी तयार नाहीये. उसको मालूम है कि पिता से जो कुछ मुझे मिलने वाला है इस दुनिया का कोई भी व्यक्ति मुझे वो दे नहीं आणि सकता। त्याला माहिती की पित्याकडून जे काही मला मिळणार आहे ते या जगामधून मला कोणाकडूनही मिळणार नाही. पिता के बाद में बेटा का उत्तराधिकार मिलता है, आणि पित्याच्या नंतर जो मुलगा आहे त्याचा तो उत्तराधिकारी बनतो. इसलिए आपको और मुझे ये ध्यान रखना है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे लक्षात ठेवायचंय. अगर पास्टर ने आपको ताड़ना भी दिया तो आप गुस्सा नहीं करना। आणि जरी पास्टर आम्हाला बोलले तरी आम्हाला राग यायला नाही पाहिजे. माझी काही चुकी नाही बरं का, बघा बघा बोलले मला, आणि माझी चुकी पण नाहीये बघा बघा तरी पण बोलले मला. कभी कभी तो बोलते हैं कि वचन से बहुत मेरे बारे में बोला गया, आणि कधीतरी म्हणतात की वचनातूनच माझ्या बाबतीत बोललं जातं. मुझे 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 टारगेट रखकर बोला गया, आणि मला टार्गेट ठेवूनच बोललं तो हम जातं. गुस्सा हो जाते हैं। आणि मग आम्हाला राग येतो. आप पास्टर आपको कभी टारगेट नहीं कर दे, आणि पास्टर तुम्हाला कधी टार्गेट करत नाही. वचन लगा अच्छी बात है, आणि वचन लागलं चांगली गोष्ट आहे. जिसको लगता है वो जिंदा है, आणि ज्याला लागतं तो जिवंत आहे. जिसको नहीं लगता वो मरा हुआ है। आणि ज्याला लागत नाही तो मेलेला आहे. आप डेड हाउस में जाइए, उसको फटका मारिए, उसको कुछ लगता नहीं, जान नहीं है उसके आणि अंदर, तुम्ही डेड हाऊस मध्ये जा, त्याला फटके मारा, त्याला काही समजणार नाही. लेकिन जो आईसीयू में है उसको झटका लगता है, पण आयसीयू मध्ये जो आहे त्याला झटका बसतो. उसको मालूम है दर्द क्या है। आणि त्याला माहिती आहे वेदना काय आहे. इसलिए आप और खोया हुआ पुत्र मर गया था लेकिन जिंदा हो गया। आणि तो उधळ्या पुत्र जो गेला होता तो मेलेला होता पण तो जिवंत झाला. अगर हमारे जीवन में कुछ होता है, कुछ बात कही जाती है, मार्गदर्शन किया जाता है, तो प्रभु को धन्यवाद देना कि मुझे फिर से एक मौका मिला है सुधरने के लिए। आणि जर का आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणीतरी बोलत आहे तर आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की मला माझ्या जीवनामध्ये कोणीतरी सुधरवत अब आहे. एलिया और अलीशा बेथेल के अंदर है, आणि अलिशा आणि एलिया हे बेथेल मध्ये आहे. और बेथेल परमेश्वर का घर कहा गया है, आणि बेथेल जे आहे ते परमेश्वराचं घर म्हटलंय. और परमेश्वर के घर में ही आपको और मुझे सीखने मिलेगा, आणि परमेश्वराच्या घरात तुम्हाला आणि मला शिकायला मिळेल. इसलिए आप सीखने के लिए तैयार हो जाए। म्हणून तुम्ही शिकण्यासाठी तयार आहात. जैसे घर के अंदर बच्चे को सीख मिलती है, वैसे आपके और मेरे जीवन में आत्मिक घर के अंदर सीख मिलने वाली है। आणि जसं घरामध्ये लेकरांना शिक्षण मिळतं तसंच या बेथेल मधल्या घरामध्ये देखील आम्हाला ते शिक्षण मिळतं. शायद कठिन शिक्षण होगा हमारे लिए, कदाचित हे आमच्यासाठी कठीण शिक्षण असेल लेकिन हमारे फायदे का पण होगा, आमच्या फायद्याचं असेल. हमारे जीवन में आगे आगे बढ़ने का होगा, आणि आमच्या जीवनामध्ये ते पुढे घेऊन जाणार असं असेल. इसलिए घर में बने रहे। म्हणून आम्ही घरामध्ये बनून राहूया. पड़ोसी को बोलना घर में बने रहे, आणि शेजाऱ्याला सांगा घरामध्ये बनून राहा. घर में बनेंगे तो हमें सीखने मिलेगा। आणि घरामध्ये बनून राहिले तर आम्हाला शिकायला मिळेल. आमेन। आमेन. पड़ोसी को बोलो घर में बने रहो। शेजाऱ्याला सांगा घरामध्ये बनून राहा. घर के अंदर झगड़े भी होते हैं, आणि घरामध्ये भांडणं देखील होतात. घर के अंदर मारा भी फटका दिया जाता है। आणि घरामध्ये फटका देखील बसतो. वो इसलिए नहीं कि वो बच्चे से वो प्रेम नहीं करते, आणि ते याच्यासाठी नाही की ते लेकरांवर प्रेम करत वो नाही प्रेम म्हणून करते हैं, ते प्रेम करतात लेकिन उसे सुधारने की कोशिश करते पण हैं। त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. हर एक माँ बाप चाहता है कि उसके बच्चे चमके, आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या लेकरांनी चमकावं. इसलिए आप ऐसी जगह लगे जहाँ पर पास्टर का हृदय जो है अपने बच्चों पे लगा रहता है। आणि म्हणून तुम्ही अशा ठिकाणी रोवले जा की ज्या ठिकाणी पालकांचं जे लक्ष आहे ते आपल्या लेकरांकडे आहे. आमेन। आमेन. अगर हम प्रभु के घर से हम दूर चले गए, आणि जर का आम्ही प्रभूच्या घरापासून दूर गेलो तो हमने कल देखा कि उसका परिणाम क्या तर होता है। आम्ही काल पाहिलं की त्याचा परिणाम काय मैं होतो. आपको डराने की नहीं बात कर रहा हूँ, आणि मी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत मैं नाही. आपको आशीष से आशीष की ओर लेके जाना आणि चाहता मी हूँ। तुम्हाला आशीर्वादापासून आशीर्वादितकडे घेऊन जाणार आहे. एक स्तर से लेके दूसरे स्तर में लेके जाना आणि एका चाहता हूँ, स्तरापासून दुसऱ्या स्तराकडे घेऊन जाते. जहाँ पे आपके लिए खुदा बाप ने आशीष को रखा आणि है, ज्या ठिकाणी प्रभूने तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवलेले आहे, अभिषेक को रखा है, अभिषेक ठेवलेला वो आहे. आपको अभिषेक से भरना आणि चाहता है। तो तुम्हाला अभिषेकाने भरेल. अगर हमने देखा कल कि राहेल जो है उत्पत्ति 35 अध्याय 16 से 19 वचन के अंदर, आणि काल आम्ही पाहिलं राहेलच्या बाबतीमध्ये उत्पत्ती याचा 35 अध्याय आणि 16 ते 19 उन्होंने वचनामध्ये. बेतेल से कूच किया, वो आगे बढ़े, बेतेल को छोड़ा उन्होंने। आणि ते बेतेल पासून त्यांनी कूच केली आणि ते बेतेल सोडलं त्यांनी. और हम जानते हैं कि बेतेल में वहां पे क्या हुआ। आणि आम्ही पाहिलं की बेतेल मध्ये काय वो घडलं. जैसे उन्होंने बेतेल को छोड़ा, आणि जसं त्यांनी बेतेल सोडलं, राहेल को
एक जच्चा की पीड़ा उठी आणि राहेल जी आहे तिला प्रसूती वेदना झाल्या और वो मर गई। आणि ती मेली। इसका मतलब ये है याचा अर्थ हा आहे घर छोड़ने बेथेल में अगर ना बना रहे तो हमारा जीवन भी आत्मिक जीवन मृत्यु आ सकता है। आणि बेथेलमध्ये जर आम्ही बनून राहिलो नाही तरी आत्मिक जीवनामध्ये देखील आम्हाला मरण येऊ शकतं। जैसे खोया हुआ पुत्र के बारे में भी सीखेंगे हम। आणि जसं उधळ्या पुत्राच्या बाबतीत आम्ही शिकलो होतो हम और आगे सीखेंगे। आणि आम्ही अजून पुढे शिकणार उसका आहोत। उसका पिता आखिर में कहता है कि ये मर गया था अब जिंदा हो आणि गया। त्याचा वडील जो आहे तो शेवटी सगळ्यात शेवटी म्हणतो की हा मेला होता पण आता परत जिवंत झालाय। अगर वो किसके बारे में बात कर रहा है? आता तो कोणाच्या बाबतीत बोलत आहे? अगर वो मरा होता तो वहाँ कब्रिस्तान में जाते। आता तो जर मेला असता तो कब्रस्तानामध्ये असता। वो आत्मिक मृत्यु हुई है। तो आत्मिक मृत्यू झाला होता आत्मिक शुष्कपना उसके अंदर आ गया। आणि आत्मिकता मध्ये तो शुष्कपणा त्याच्यामध्ये आला होता। आत्मिकता पूरी तरह से मर चुकी है। आणि आत्मिकता पूर्णपणे मेलेली आहे। इसलिए वहाँ पिता कहता है कि ये मर गया था अब जिंदा हो गया। आणि म्हणून पिता म्हणत आहे की तो मेला आहे आणि आता जिवंत झाला आहे। इसका मतलब यह है कि पिता के घर के अंदर जीवित रहने का स्थान बनता है। आणि याचा अर्थ हा आहे की पित्याच्या घरामध्ये जिवंत राहण्याचं स्थान आहे। हाँ, जिंदा रह सकते हैं हम लोग। आणि त्या ठिकाणी आम्ही जिवंत राहू शकतो। एक बच्चा जिस प्रकार जिंदा होता है, माँ बाप उसको खिलाते हैं पिलाते हैं, वो उसको जिंदा रखते हैं, आगे बढ़ाते हैं। आणि एक लेकरू जसं जिवंत असतं ज्याला आम्ही खायला प्यायला घालतो आणि त्याला मोठं करतो आणि त्याला पुढे घेऊन जातो। आप बेथेल को ना छोड़ें, ये प्रभु का वचन में लिखा है। आणि बेथेल आम्ही सोडू नये हे प्रभूचं वचन या ठिकाणी लिहिलेलं क्योंकि आहे। बेथेल में ही आपको और मैं जीवित रहने के लिए मौका मिलता है। आणि बेथेल मध्येच आम्हाला जिवंत राहण्याची संधी मिळत आहे। जैसे खोए हुए पुत्र के बारे में हम देख रहे हैं। आणि जसं उधळ्या पुत्राच्या बाबतीत आम्ही पाहत आहोत। क्या हुआ लूक इसका 15 अध्याय 11 से 32 वचन के अंदर। आणि लूक शुभ वर्तमान याचा 15 अध्याय आणि 11 ते 32 वचनामध्ये आम्ही पाहतो। आप बाइबल न खोलें, आप सिर्फ लिखते रहें, आणि तुम्ही बायबल उघडू नका, तुम्ही फक्त लिहा, क्योंकि यरदन तक हमें आना है। कारण आम्हाला यार्देन पर्यंत जायचं और आहे। यरदन के अंदर बपतिस्मा अभिषेक जो दोगुना अभिषेक है जहाँ रखा हुआ है वहां तक आना है। आणि यार्देन मध्ये दुपटीचा अभिषेक आहे तो आम्हाला मिळवायचा आहे। वहां तक आपको और मुझे आना है, इसलिए हम आपके लिए वचन पढ़ेंगे। आणि यार्देन पर्यंत आम्हाला जायचं आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी वचन वाचत नहीं तो आहोत। कल तक जा नहीं पाएंगे हम लोग, नाही तर उद्यापर्यंत आम्ही जाणार नाही और फिर तिथपर्यंत। से एक दिन बढ़ाना पड़ेगा। आणि मग परत एक दिवस वाढवावं लागेल। एक तो मुश्किल से यहाँ पर आए, प्रभु का धन्यवाद। एक तर आतापर्यंत कसं तरी इथपर्यंत आलोय, प्रभूला धन्यवाद। और हम देखते हैं कि उड़ाऊ पुत्र जो है अपने पिता के घर को छोड़ता है। आणि आम्ही पाहतो की उधळ्या पुत्र जो आहे तो पित्याचं घर सोडतो। वचन 14 कहता है, आणि वचन 14 सांगतं, त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली। सुनिए, पिता के घर को छोड़ने का परिणाम क्या आणि हुआ? ऐका, पित्याच्या घराला सोडण्याचा परिणाम काय होतो? उसका सब कुछ खर्च हो चुका। आणि त्याचं सर्व काही खर्च होऊन जातं। देश में बड़ा अकाल पड़ा, आणि देशामध्ये मोठा दुष्काळ वो पडतो कंगाल हो गया। आणि तो कंगाल वो होतो। सब कुछ खर्च कर चुका ऐसा लिखा है। आणि तो सर्व काही खर्च करतो असं लिहिलेलं आहे। कहाँ खर्च किया उसने? आणि कुठं खर्च केलंय? क्या खर्च किया उसने? काय खर्च केलंय? परमेश्वर का वचन कहता है, बाइबल कहते है कि उसने अपने पिता से सब संपत्ति जमा की, इकट्ठा किया और वो दूर देश को चला गया और उसने उस संपत्ति को खर्च किया। आणि वचन सांगते की पित्याच्या घरामधून त्यांनी पुष्कळ जी संपत्ती होती ती घेतली आणि ती खर्च करून टाकली। 13 वचन में, आणि 13 वचनामध्ये लिहिलंय, मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली। सुनिए, इसमें कुछ रखा हुआ है हमारे लिए। ऐका लक्ष देऊन, पिता के घर से दूर जाने के बाद समझता नहीं कि हम क्या कर रहे हैं, आणि पित्याच्या घरामधून दूर गेल्यानंतर समजत नाहीये काय घडलंय, क्योंकि देखने वाला कोई नहीं है, कारण पाहणारा कोणी नाहीये, समझाने वाला कोई नहीं है, समजणारा कोणी नाहीये, बोलने वाला कोई नहीं आणि है, बोलणारा कोणी नाहीये, दिशा देने वाला कोई नहीं दिशा है, देणारा कोणी नाहीये, कोई नहीं है वहां पर। आणि कोणीच नाहीये त्या क्योंकि ठिकाणी। पिता जब घर में है तो वो उसको देख रहा था। पिता जर त्या घरामध्ये आहे तर पिता सर्व काही पाहत आहे। उसके पास में एक दिशा थी, आणि त्याच्याकडे एक दिशा आहे। उसके पास में एक कोई ऊपर था उसको बोलने वाला, आणि त्याच्यावरती कोणीतरी होता त्याला उसको बोलण्यासाठी। समझने वाला और समझाने वाला कोई है। आणि त्याला समजून सांगणारा समजावणारा कोणीतरी होता। लेकिन अब पिता के घर से दूर चला गया, तर तो पित्याच्या घरापासून दूर गेलेला अब आहे। उसको देखने वाला कोई नहीं है, आणि त्याला पाहणारा कोणी नाहीये, बोलने वाला कोई नहीं है, बोलणारा कोणी नाहीये, दिशा देने वाला कोई नहीं दिशा है, देणारा कोणी नाहीये, समझाने वाला कोई नहीं है। समजावणारा कोणी नाहीये। घर में पिता है तो वो देखता है, बोलता है, फटकार लगाता है और सही दिशा में आणि रखता है। घरामध्ये जर पिता आहे तो तो योग्य मार्गदर्शन त्याला देतो, फटके पण देतो आणि त्याला बोलतो पण। अब उसने खुद वो जब पिता को छोड़कर चला गया, अपने
घर को छोड़कर चला गया तो पिता का हाथ उसके ऊपर से हट गया है। आणि तो स्वतः त्याच्या पित्याचं घर सोडून तो निघून गेला, म्हणून त्याच्यावरचा जो हात आहे पित्याचा तो हात निघून अब गेला. क्या हुआ है? आता काय वो झालं? कुकर्म में अपनी संपत्ति उड़ा दी आता है। तो त्या कुकर्मामध्ये आपली संपत्ती उधळून टाकत आहे चैनबाजी उसने किया, आणि चैनबाजी त्यांनी केली आहे लापरवाही का जीवन उसने जिया, आणि लापरवाहीचं जीवन तो मन जगला मर्जी का जीवन जिया, आणि मनमानी जीवन जगला, बेपरवाह जीवन जिया। बेपरवाहीचं जीवन जगलं. बेथेल में रहोगे तो व्यवस्थित रहोगे, बेथेल में रहोगे तो आपके जीवन में दिशा आएगी, बेथेल में रहोगे तो अव्यवस्था जीवन नहीं चलेगा। आणि बेथेलमध्ये जर आम्ही राहिलो तर आम्ही व्यवस्थित राहू, बेथेलमध्ये जर आम्ही राहिलो तर आमच्या जीवनामध्ये अव्यवस्था असणार नाही. क्योंकि परमेश्वर व्यवस्था का परमेश्वर है, कारण परमेश्वर व्यवस्थेचा परमेश्वर आहे परमेश्वर के घर में व्यवस्था होती आणि है। परमेश्वरच्या घरामध्ये व्यवस्था आहे. यहाँ पर अगर दिखता है कि नहीं ये पाप कर रहे हैं तो वो रुकाया जाता है, आणि या ठिकाणी जर पाहिलं की हा पाप करत आहे त्या ठिकाणी त्याला थांबवलं क्योंकि जातं. कोई तो है आपको देखने वाला, कोई तो है आपको बोलने वाला जो वो आपको रुकाएगा। कोणीतरी आहे तुम्हाला थांबवणारा, कोणीतरी आहे तुम्हाला सांगणारा. अगर 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 बोलने वाला कोई नहीं है तो पिता का हात आपके ऊपर से आणि हट जर जाएगा। आम्हाला बोलणारा कोणी नाही तर आमचा वरचा जो पित्याचा हात आहे तो निघून जाईल. इसलिए बेथेल में रहना इसलिए जरूरी है कि हमारा जीवन व्यवस्थित होता आणि है, म्हणून आम्हाला बेथेलमध्ये राहणं खूप गरजेचं आहे, कारण आमच्यावर त्याचा हात आहे. क्योंकि वहाँ पे वचन सुनाई देगा। कारण त्या ठिकाणी आम्हाला वचन सांगण्यात येईल. वचन क्या करेगा? आणि वचन काय करेल? प्रभु का वचन क्या करता है? प्रभूचं वचन काय करेल? दूसरे तिमोथी 3 अध्याय 16 वचन, आणि दुसरं तिमोथेयाचा 3 अध्याय आणि 16 वचन 16 और 17 वचन। आणि 16 आणि 17 वचन. क्या बेथेल के अंदर हमें प्रभु के वचन को सुनाई देता है? काय बेथेलमध्ये आम्हाला परमेश्वराचं वचन ऐकायला क्या मिळतं? क्या वचन सुनने से क्या होता है? आणि वचन ऐकल्यानंतर काय होतं? प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीति शिक्षण ह्या करता उपयोगी आहे. वहाँ बेथेल में प्रभु के वचन की शिक्षा दी जाती है, आणि बेथेलमध्ये प्रभूच्या वचनाचं शिक्षण दिलं और जातं. बेथेल के अंदर आपको मुझे वचन सुनाई देंगे। आणि बेथेलमध्ये परमेश्वराचं वचन शिकवलं जातं. परमेश्वर का वचन क्या है? आणि परमेश्वराचं वचन काय आहे? पवित्र शास्त्र में क्या है? पवित्र शास्त्रामध्ये काय आहे? तो वो परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है। आणि तो परमेश्वरच्या प्रेरणेने रचलेला और आहे. बाइबल के अंदर क्या है? आणि बायबलमध्ये काय आहे? उपदेश है, उपदेश आहे, समझाना है, आणि समजावणं आहे, सुधारना है, सुधारणा आहे, धार्मिकता की शिक्षा है। नीति शिक्षण आहे, ये हमारे लाभ के लिए है। आणि हे आमच्या लाभाचं आहे. सुनिए फिर से एक बार, आणि ऐका पुन्हा एकदा. 16 वचन में क्या लिखा है? आणि 16 वचनामध्ये काय लिहिलंय? प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध. पहली बात सद्बोध, हमको वो बोध करता है, अच्छा बोध करता है आणि आपको। आम्हाला तो चांगलं शिक्षण देतो. वो पवित्र शास्त्र आपको संसार में जाकर पाप कर ये नहीं सिखाता है। आणि पवित्र शास्त्र आम्हाला जगामध्ये जाऊन पाप कर हे सांगत नाही. और जो यहाँ पे आपका पिता, आपके आत्मिक पिता जब सिखाते हैं तो ये नहीं सिखाता कि आप संसार में जाएं और पाप करें, आणि तुमचे आत्मिक पिता हे शिकवत नाही की तुम्ही जगामध्ये जाऊन पाप करा. क्योंकि बाइबल के अंदर उनको मालूम है जीवन है, बाइबल के अंदर ही आपको मुझे अच्छा बोध होगा, और बाइबल के वचन वो हमको सिखाते कारण हैं। त्यांना माहिती आहे की बायबलमध्ये सद्बोध आहे, बायबलमध्ये चांगले विचार आहे, आणि ते चांगले विचार ते तुम्हाला एक शिकवतात. बच्चे को घर के अंदर अच्छी शिक्षाएं दी जाती हैं, आणि एका लेकराला घरामध्ये चांगलं शिक्षण दिलं और जातं. वही आत्मिक घर के अंदर हमको अच्छी शिक्षाएं आणि मिलेगी। तेच आत्मिक घरामध्ये आम्हाला चांगलं शिक्षण मिळतं. अच्छा शिक्षा कहाँ पे मिलेगी? आपको बेथेल में मिलेगी। आणि चांगलं शिक्षण तुम्हाला कुठे मिळेल? तर ते शिक्षण तुम्हाला तो बेथेलमध्ये मिळेल. सद्बोध करता है हमें आणि तो बाइबल। सद्बोध करतो बायबल आम्हाला. हाँ, सद्बोध दोष दाखवणे. वो हमें दोष दिखाता है। हाँ, हम आज अगर किसको दोष दिखाया तो आदमी चिढ़ जाता है, आणि आज जर का आम्ही कोणाला दोष दाखवले तर तो व्यक्ती आमच्यावर चिडतो. लेकिन बाइबल कहती है पण बायबल सांगतं वचन हम कहाँ पर है वो दिखाता है, आणि वचन आम्ही कुठं आहोत ते आम्हाला दाखवतं. वो दोष दिखाता तो है। दोष जब दाखवतो. आपको दोष दिखाया गया, ज्यावेळी आम्हाला दोष दाखवण्यात येतात, जब आपकी गलती दिखाई गई, आणि आज आमची चुका आम्हाला दाखवण्यात येते, तो गुस्सा मत करना, त्यावेळी आम्हाला राग येऊ नये, गुस्सा नहीं करना, आणि राग येऊ देऊ गुस्सा नका, करके छोड़ना नहीं है, आणि राग येऊन सोडून देऊ बेथेल नका, से निकल जाना नहीं आणि है। बेथेल मधून जायचं नाहीये. अब प्रॉब्लम क्या है? बेथेल में अगर गुस्सा हो गए, बेथेल में अगर हमको दोष दिखाया गया, हम भाई को बोलते हम तो खुद ही जा रहे हैं लेकिन इसको भी लेकर जाएंगे। आणि आम्ही बेथेल मध्ये जर आम्हाला राग आला, कोणीतरी आम्हाला बोललं की आम्हा त्या भावाला घेऊन जातो आणि आम्हीही जातो, बेथेल के अंदर ही हमें दोष दिखाया जाएगा। आणि बेथेल मध्ये आम्हाला दोष दाखवले तो जाते. आपको अच्छा लगेगा आपके दोष देखने के लिए? तुम्हाला तुमचे दोष दाखवले तर चांगलं वाटेल का? हम किसको अच्छा नहीं लगता दोष देखने के लिए? आणि दोष दाखवणं कोणाला चांगलं वाटत नाही. जब मैं मेरे घर में था, मेरे पास्टर ने मुझे बहुत हमेशा मुझे दोष दिखाते थे। आणि मी ज्यावेळी घरामध्ये होतो त्यावेळी माझ्या पालकांनी मला नेहमी दोष दाखवले. मैं कौन से ट्रैक पे हूँ मुझे दिखाते थे, आणि मी कोणत्या ट्रॅकवर आहे हे त्यांनी मला और दाखवलं. सिर्फ दिखाते नहीं थे, आणि ते फक्त दाखवत वो नव्हते, मारते भी थे। ते फटके पण देत होते. लेकिन मैं प्रभु की दया से वहाँ टिका रहा, पण मी प्रभूच्या दयेने त्या ठिकाणी टिकून और राहिलो, मेरे पिता ने मेरा हाथ पकड़ के रखा, आणि माझ्या पित्याने माझा हात ठेवला, मैंने उनका हाथ पकड़ के आणि रखा। मी
त्यांचा हात पकडून और राहिलो यहाँ तक खुदा बाप ने उनके द्वारा, उनके पहले तो परमेश्वर है लेकिन उनके द्वारा यहाँ तक लेकर आया। पहिला तर परमेश्वर आहे, पण त्यांच्यामुळे मी आता या इथपर्यंत आलो. कई बार मेरा पैर फिसल गए, आणि कित्येक वेळा माझे पाय मैं ये घसरले. नहीं कहूंगा कि मैं एकदम खड़ा रहा, आणि मी असं म्हणत नाही की मी एकदम उभा कितनी राहिलो. बार मैं संसार में चला गया आणि था, कित्येक वेळा मी जगामध्ये गेलो. बैतल में रहने के बावजूद आणि भी बेथेलमध्ये राहून देखील मैं संसार की बातें करने लगा था, आणि मी जगाच्या गोष्टी करू लागलो. लेकिन उस पिता ने मुझे फटके मार मार कर ताड़ना दे देकर मुझे सुधारा है। त्या पित्याने मला फटके मारून मारून मला बोलून बोलून एक तो शिकवलं. मेरे यीशु ने मेहनत किया मेरे लिए, एकतर माझ्या प्रभू येशूने माझ्यासाठी मेहनत घेतली और मेरे पिता ने मेरे लिए बहुत मेहनत किया। आणि माझ्या पित्याने माझ्यासाठी मेहनत वो घेतली. हमेशा प्रार्थना करते थे, ते नेहमी प्रार्थना करत प्रार्थना होते नहीं करते थे, हाथ पकड़कर वो मुझे चलाते थे, आणि प्रार्थनाच करत नव्हते तर हात पकडून ते चालत वो होते. मुझे दोष दिखाते थे। ते मला दोष दाखवत और होते. बाइबल आप बाइबल कहती है कि बाइबल जो है वो दोष दिखाती है। आणि बायबल सांगतं की जे वचन आहे ते दोष दाखवत आहे. दोष किसको अच्छा नहीं लगता। आणि दोष देणं कुणाला चांगलं वाटत नाही. आप देखो, आप ये बाइबल जो है वो आईना है। आणि हे जे बायबल आहे ते एक आरसा आहे. जैसे हम अपने जीवन में रोज सुबह उठकर आईना के पास जाते हैं, अरसे के पास जाते हैं। आणि जसं आम्ही रोज सकाळी उठल्यानंतर आम्ही आरशाच्या समोर जातो. क्यों अरसे के पास में जाते हैं हम का लोग? आम्ही आरशाच्या समोर जातो? कि मेरे चेहरे पे कुछ है क्या, की माझ्या चेहऱ्यावर काही आहे मेरा का? ड्रेसअप कैसा है, माझा ड्रेस कसा आहे सही पहना हूं कि नहीं, आणि चांगला घातलाय की नहीं नाही. तो लोग मुझ पे हंसेंगे। नाही तर लोक मला हसतील. हम टिप टॉप बनकर आईने के सामने देखकर हम बाहर निकलते हैं। आणि आम्ही चांगलं जर आम्हाला आरशामध्ये आम्ही पाहिलं आम्ही चांगलं दिसतोय तर आम्ही बाहेर पडतो. नहीं तो हमारा मजाक बनेगा। नाही तर आमचा मजाक होतो. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो बेथेल में बने रहें, बेथेलमध्ये बनून राहा. बेथेल में बने रहें। बेथेलमध्ये बनून राहा. बेथेल आपको और मुझे सिखाएगा कि हम कहाँ पर हैं। आणि बेथेल तुम्हाला आणि मला शिकवेल की काय आहे सुधारणूक. वो हमें सुधारता है। बाइबल में सुधारता है। बाइबल कहाँ सिखाई जाती है? तो बेथेल में सिखाई जाती है, परमेश्वर घर में सिखाई जाती है, जहाँ पर आपका और मेरा सुधार होगा। आणि बायबल कुठे शिकवलं जातं की बेथेलमध्ये शिकवलं जातं ज्या ठिकाणी आमची सुधारणूक होते. हमें व्यवस्था में लेकर आएगा, आणि आम्हाला व्यवस्थेमध्ये घेऊन येतो. हमें एक सुव्यवस्था सिखाएगा। आणि आम्हाला एक सुव्यवस्था शिकवली जाते. आमेन। आमेन. व्यवस्था में रहना हमारे लिए बहुत जरूरी है, आणि व्यवस्थेमध्ये राहणं आमच्यासाठी खूप गरजेचं और ये आहे. सब हमें बेथेल में सिखाया जाता आणि है। हे सर्व काही आम्हाला बेथेलमध्ये शिकायला मिळेल. 17 वचन में बहुत अच्छा लिखा है। आणि 17 वचनामध्ये खूप छान लिहिलेलं आहे. ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. यहाँ पे लिखा है कि भक्त जो है वो सिद्ध जो है परमेश्वर के घर में बनता है। आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की भक्त जो आहे तो कामासाठी सज्ज व्हावा. आप और मैं कहाँ सिद्ध बनेंगे? आणि तुम्ही आणि मी कुठं सज्ज होणार? बेथेल के अंदर सिद्ध बनेंगे। बेथेलमध्ये. ये संसार हमें सिद्धता की ओर नहीं लेकर आणि जाते। हे जग आहे हे आम्हाला सिद्धतेकडे घेऊन जाणार नाही. ये संसार जो है आपको और मुझे सिद्धता की ओर लेकर जाती है। आणि हा जो संसार आहे हे जे जग आहे ते आम्हाला असज्जतेकडे घेऊन जाईल. इसलिए आपको मुझे अगर सिद्ध बनना है, सिद्ध मतलब होता है परिपूर्ण, परफेक्ट, अच्छा एक व्यक्ति, परफेक्ट व्यक्ति अगर बनना है आणि म्हणून तुम्हाला आणि मला एक चांगला व्यक्ती बनायचा आहे, एक परफेक्ट व्यक्ती बनायचा तो आहे. बेथेल में बनेंगे। तर आम्ही बेथेलमध्ये बनू. कोई यूनिवर्सिटी आपको परफेक्ट नहीं बना आणि सकती। कुठली युनिव्हर्सिटी परफेक्ट बनवणार वो नाही. आपको डिग्री दे सकती है, ती तुम्हाला डिग्री देऊ शकते, पद दे सकती है, पद देऊ शकते, लेकिन वो आपको सिद्ध मनुष्य नहीं बना पण सकती। ते तुम्हाला सिद्ध मनुष्य बनवू शकत नाही. सिद्ध बनाने का सामर्थ्य फक्त मेरे यीशु मसीह में है। आणि सिद्ध बनवण्याचं सामर्थ्य फक्त माझ्या प्रभू येशूमध्ये आहे. सिद्ध बनाने का काम मेरे परमेश्वर के आणि वचन में सिद्ध है। बनवण्याचं काम माझ्या प्रभू येशूमध्ये जब ये आहे. वचन हमारे अंदर आते हैं, वचन आमच्या आतमध्ये येतं. जब वचन हमारे जीवन में काम करते हैं, ज्यावेळी वचन आमच्या जीवनामध्ये काम तो आप करतं और मैं एक सिद्ध मनुष्य बनते हैं। तर त्यावेळी आम्ही तुम्ही आणि मी एक सज्ज मनुष्य बनतो. एक दिन यीशु मसीह आने वाले लेने के लिए। आणि एकदा प्रभू येशू आम्हाला घ्यायला येणार आहे. किसी ने पूछा सुबह कि कब आएगा प्रभु यीशु मसीह? आणि कोणीतरी मला विचारलं की कधी येईल प्रभू तो मेरे येशू. सबसे आखिरी टाइम है, उस समय हम जी रहे हैं। आणि मी म्हणलं की सगळ्यात शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. एकदम आखिर की घटका पर हम जी रहे हैं। आणि एकदम शेवटच्या घटकेमध्ये आम्ही आहोत. फिर बोला गया कि वो सुसमाचार जब तक पूरे देश में नहीं फैलेगा तब तक यीशु मसीह नहीं आएगा। आणि मग तो म्हटला की संपूर्ण जगामध्ये जोपर्यंत सुवार्थ होणार नाही तोपर्यंत प्रभू येशू येणार नाही. ये सब गलत है। हे सर्व चुकीचं आहे. बाइबल कहती है बायबल सांगतं जब चर्च को उठा लिया जाएगा, आणि जेव्हा मंडळीला उचलण्यात येईल उसके बाद में हर एक जगह पे सुसमाचार सुनाई देगा। आणि त्यानंतर मग प्रत्येक एक जागेवर सुवार्थ होईल. उसके बाद में हम देखेंगे कि जो महाक्लेश के दिन है वो शुरू हो जाएंगे। आणि मग त्यानंतर आम्ही पाहणार की त्या ठिकाणी महाक्लेशाचे दिवस सुरू होतील. सिद्ध मनुष्य को परमेश्वर लेके जाने वाला आणि है। सिद्ध मनुष्यालाच परमेश्वर त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. जो चर्च निष्कलंक है, जो चर्च निर्दोष है, ऐसे चर्च को प्रभु उठाएगा। आणि जी मंडळी निष्कलंक आहे, निर्दोष आहे, अशा मंडळीला तो उचलणार आहे. जिसके अंदर कोई भी दाग नहीं है, आणि ज्याच्यावर कुठला डाग नाहीये, ऐसे चर्च को प्रभु उठा आणि लेगा। अशा मंडळीला तो उचलणार आहे. आप और मैं सिद्ध बने, ये परमेश्वर की इच्छा है। आणि तुम्ही आणि मी सिद्ध बनावं ही परमेश्वरची इच्छा आहे. लेकिन कहाँ पर बनेंगे हम सिद्ध? पण आम्ही कुठं बनणार आहोत सिद्ध? बेथेल के अंदर। बेथेलमध्ये. बोलो बेथेल में।
म्हणा बेथेल, जोर से बोलो बेथेल में। म्हणा बेथेल. कहाँ पे सिद्ध बनेंगे हम? आणि कुठं सिद्ध बनणार आम्ही? परमेश्वर के घर में आप और मैं सिद्ध बनेंगे। आणि परमेश्वराच्या घरामध्ये आम्ही सिद्ध बनू. हम परमेश्वर के घर में वचन सीखने मिलता है, हमें ताड़ना सुधारना हमें मिलती है। आणि परमेश्वराच्या घरामध्येच आम्हाला सुधारणूक आणि शिक्षण मिळतं. प्रेषित 5:20 वचन के आणि अंदर प्रेषित 5:20 मध्ये म्हटलंय, जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा. मंदिर में सुनने के लिए क्या मिलता आणि है? मंदिरामध्ये ऐकल्यानंतर काय होतं? जीवन के शब्द मिलते हैं। आणि जीवनाचे शब्द मिळतात. परमेश्वर ने कहा है, आणि परमेश्वर म्हटलंय, जा खड़ा होकर मंदिर में जा, खड़ा होकर जीवन के संदेश सुनाओ। आणि जा आणि मंदिरामध्ये उभा राहा आणि जीवनाचे संदेश सांग. आपका मैं कई लोगों को बोलते हुए सुनता हूँ, मैं जब नीचे जाता हूँ प्रचार करके, बहुत सारे लोग बोलते हैं, दादा थैंक यू, आपने मेरे बारे में बात किया। आणि मी प्रचार झाल्यानंतर खाली जातो त्यावेळी मी खूप साऱ्या लोकांकडून ऐकतो की दादा माझ्या बाबतीतच हे होतं, आज मेरे लिए वचन था, आज माझ्यासाठीच हे होतं. इसका मतलब ये है याचा अर्थ हा आहे, परमेश्वर आपसे बात कर रहा है, आणि परमेश्वर तुमच्या सोबत वो बोलत इसलिए आहे. बात कर रहा तो है यासाठी बोलत आहे आपको जीवन मिले। की तुम्हाला जीवन इस मिळावं. संसार में हमसे अच्छे बोलने वाले काफी लोग हैं, आणि ह्या जगामध्ये आमच्यापेक्षा चांगलं बोलणारे खूप सारे लोक बहुत आहेत सारे मोटिवेशन स्पीकर हैं, आणि खूप सारे चांगले प्रीचर आहेत. लेकिन जीवन बदलने का सामर्थ्य सिर्फ परमेश्वर के जीवनदायी वचन के अंदर पण है। जीवन बदलण्याचं सामर्थ्य फक्त परमेश्वराच्या जीवनदायी जीवन वचनामध्येच आहे. जीवन को पूरी तरह से बदलने का सामर्थ्य रखता है, आणि तो जीवन पूर्णपणे बदलतो. क्योंकि हम भी मोटिवेशन स्पीकर के पास में गए, लेकिन किसी ने हमारा जीवन नहीं पण बदला। आम्ही मोठमोठ्या स्पीकर कडे गेलो पण आमचं जीवन नाही हम बदललं. उसमें बैठकर हमें भावना में आ गए, रो गए, कितना अच्छा बात किया है। आणि आम्ही त्या अपने 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 जीवन को, अपने ये जो जीवन भर जो शरीर रूपी जो संपत्ति है उसको उड़ा देते हैं। आणि आपली जी शरीर रूपी जी संपत्ती आहे ती कित्येक वेळा आम्ही ह्या पैशाच्या बाबतीत ती आम्ही उडवलेली आहे आणि आमच्या जीवनाचा नाश केलेला आहे. हमारा जीवन, हमारा शरीर ये संपत्ति है। आणि आमचं जीवन, आमचं शरीर ही आमची संपत्ती आहे. इसलिए प्रेषित 3:16 में लिखा है, म्हणून प्रेषित 3:16 मध्ये लिहिलंय, त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. शरीर को संपत्ति कहा गया आणि है। या ठिकाणी शरीराला संपत्ती म्हटलं मैं आहे. रात को 3 बजे ढूंढ रहा था, आणि मी रात्री 3 वाजता शोधत होतो. सुबह के समय 3 बजे ढूंढ रहा था कि प्रभु मुझे बता कि शरीर ये संपत्ति क्या है। आणि प्रभूला मी म्हणत होतो की प्रभू शरीर ही संपत्ती काय आहे. तर प्रभूने मला पहाटे 3 वाजता दिलं. और मैं बाइबल को अलग अलग बाइबल को निकाला ढूंढ रहा आणि हूं। मी वेगवेगळे बायबल काढले आणि मी त्याच्यामध्ये शोधत होतो. लेकिन मराठी बाइबल में बहुत अच्छा शब्द आया, पण मराठी भाषेमध्ये खूप चांगला शब्द आहे. शरीर संपत्ति। शरीर जी संपत्ती मतलब आहे, जो हमारा शरीर है जे आमचं शरीर आहे ये संपत्ति है, ती आमचं संपत्ती आहे. हमारी संपत्ति है शरीर, आणि शरीर आमची संपत्ती आहे. और संपत्ति को संभालना हमारा काम है। आणि संपत्ती सांभाळणं हे आमचं काम आहे. संपत्ति का जो हमारा जो शरीर है, हमारा जो जीवन है, ये संपत्ति के तौर पर खुदा बाप ने आपको मुझे दिया, इसको संभालने की जवाबदारी आपकी और मेरी है। आणि हे जे शरीर आहे ते आमची संपत्ती आहे, हे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे आणि ते सांभाळणं ही आमची एक जबाबदारी आहे. सब मिलकर कहे मेरा शरीर संपत्ति है। सर्वजण मिळून म्हणूया आपण, अरे भैया कॉन्फिडेंस से बात करो। हमारा शरीर, पड़ोसी को बोलना मेरा शरीर संपत्ति है। माझं शरीर संपत्ती आहे. क्यों मालूम है कि आप देखो किसको किडनैप लेकर गए तो 5 लाख रुपए दे देना भैया। आणि कोणाला किडनॅप करून गेले तर म्हणतात 5 लाख रुपये देना भाऊ. कल ही मैं खबर पढ़ रहा था, एक को वागुली से कोई उठा के लेकर गया और 5 लाख का वसूली मांग रहे थे। हा, आणि कालच मी बातमी वाचली की वाघोलीमधून कोणाला तरी घेऊन गेले आणि 5 लाखाची मागणी केली. एक शरीर के लिए, आणि एका शरीरासाठी, क्योंकि शरीर संपत्ति है इसलिए वो मांग रहा। कारण शरीर संपत्ती आहे म्हणून ते मागत आहे. आमेन। आमेन. आपका और मेरा शरीर संपत्ति के तौर पर रखा है प्रभु ने। आणि तुमचं आणि माझं शरीर संपत्ती हे परमेश्वराने ठेवलेलं हम आहे. इस शरीर को कहाँ उड़ा रहे हैं? आणि हे शरीर आम्ही कुठं उडवते. इस खोए हुए पुत्र ने अपने शरीर को, अपने शरीर रूपी संपत्ति को इसने चैनबाजी में उड़ा दिया। आणि ह्या उधळ्या पुत्राने आपली जी संपत्ती आहे ती चैनबाजी मध्ये उडवलेली आहे. आज हमारी जो शरीर रूपी संपत्ति है उसको हम कहाँ उड़ा रहे हैं? आणि आज आमची जी शरीर रूपी संपत्ति आहे ती आम्ही कुठं उडवते. परमेश्वर के राज्य में उड़ा रहे हैं या दुनिया के राज्य में उड़ा रहे हैं? परमेश्वराच्या राज्यामध्ये उडवते की या जगाच्या राज्यामध्ये उडवते. ये हमारी संपत्ति है। ही आमची संपत्ती कुछ लोग आहे. कहते हैं ये मेरी संपत्ति है, मैं कुछ भी कर सकता हूँ। आणि काही लोक म्हणतात की ही माझी संपत्ती, मी काहीही करीन. आपको क्या करना है? तुम्हाला काय करायचं? ये तो मेरे पैसा है, हे तर माझा पैसा ये आहे. मेरी संपत्ति है, माझी संपत्ती मैं कुछ भी कर सकता मी हूँ। काहीही करीन. ये मेरे पैसे हैं, हे माझे पैसे. हम कहीं भी और किसी भी तरह से उड़ा सकते आणि हैं। आम्ही कुठं पण कसेही उडवू. आपको क्या लेना देना? तुम्हाला काय करायचं? तुला काय करायचं रे? तुला काय करायचंय?
ये मेरी संपत्ति है। माझी संपत्ती आहे. हो तुमची संपत्ती रे बाबा। हो तुमची संपत्ती आहे. पर आज सुबह मैं बताना चाहता हूँ, पण आजच्या सकाळी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, जिस दिन आप यीशु मसीह को ग्रहण कर लेंगे, आणि ज्या दिवशी प्रभू येशूला तुम्ही ग्रहण करणार, जिस दिन आप यीशु मसीह को उद्धार करता अपना स्वामी मान लेंगे, आणि ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूला तारणारा तुमचा स्वामी मानणार, ये संपत्ति आपकी नहीं होगी, उसकी होगी, आणि ही संपत्ति तुमची नसणार आहे, ती त्याची असणार आहे, उसकी होगी। त्याची असणार आहे. क्योंकि यीशु मसीह के आने के बाद, यीशु हमारा प्रभु बनने के बाद हम खुद के नहीं रहते। क्यों? क्योंकि यीशु ने आपको मुझे मोल देकर खरीदा है। कारण प्रभू येशू मध्ये आल्यानंतर आम्ही आमचे राहत नाही तर प्रभू येशूचे राहतो. कारण का तर प्रभू येशूने आम्हाला मोल देऊन विकत घेतलेला आहे. पहले कुरिन्थी 6 अध्याय 20 वचन, आणि 1 कोरिन्थी 6 अध्याय आणि 20 वचन, पहले कुरिन्थी 6 अध्याय और 20 वचन, 1 कोरिन्थी 6 अध्याय आणि 20 वचन. ऐसे अभिषेक आपको और मुझे नहीं मिलने वाला है। आणि असाच अभिषेक तुम्हाला आणि मला मिळणार नाही. प्रार्थना करने से, उपवास करने से कुछ होने वाला नहीं आणि है। प्रार्थना करून उपास करून काही मिळणार एक नाही. ये बड़ी यात्रा है जहां तक आपको और मुझे पहुंचकर उस अभिषेक को प्राप्त करना आणि है। खूप मोठी यात्रा आहे ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे आणि दुपटीने अभिषेक घ्यायचा आहे. इसलिए आपकी संपत्ति, जो शरीर रूपी संपत्ति हम कहाँ उड़ा रहे हैं, इसका ध्यान रखना म्हणून है। आमची शरीर रूपी जी संपत्ती आहे ती आम्हाला कुठं उडवत आम्ही इसने- आहोत हे आम्हाला पाहायचंय. इसने संपत्ति दुनिया में उड़ा दिया। आणि ह्यांनी जी संपत्ती आहे ती जगामध्ये उधळवली. जो संपत्ति उड़ाएगा, दो बातें होंगी, एक तो वो कंगाल होगा, अकाल पड़ेगा। आणि दोन गोष्टी होतील, एक तर दुष्काळ पडेल आणि तो गरीबी होईल. अगर हमारी संपत्ति को हमने दुनिया में उड़ा दिया है तो हमारे जीवन में भी कंगालपन और अकाल आएगा। आणि आम्ही जर ही संपत्ती आम्ही जगामध्ये जर उडवली ना तर आम्ही दारिद्र्य आणि आम्ही दुष्काळग्रस्त होऊ. 6 अध्याय पहले कुरिन्थी 6 अध्याय 20 वचन, आणि करंथीकरांचे पहिले पत्राचं 6 अध्याय आणि 20 वचन. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. किसको खरीदा है परमेश्वर ने? आता परमेश्वराने कुणाला खरेदी केलंय? आपका शरीर, आपका आत्मा, आपका प्राण खरीद लिया गया। तुमचं शरीर, आत्मा आणि जीव हे परमेश्वराने खरेदी केलेलं आहे. खुदा ने खरीद लिया है। परमेश्वराने खरेदी केलंय. क्या 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 इस खरीदी करने के लिए उसने क्या मोल दिया है? आणि हे खरेदी करण्यासाठी त्याने काय किंमत अपने मोजली? शरीर को दिया है। त्याचं शरीर दिलंय. भैया इस शरीर को छोड़ना है, मेरे शरीर को ले लो आप, मुझे ये चाहिए। मला ह्यांचं शरीर सोडायचं आहे म्हणून तुम्ही माझं शरीर घ्या. आप दुकान में जाइए, आप उसको मोल देते हैं आणि आम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर आम्ही त्यांना एक किंमत देतो और वो कीमत देकर हम वो चीज को छुड़ा कर अपने पास दे लेते आणि किंमत देऊन ती जी वस्तू आहे ती आमच्याकडे करून घेतो. हैं। ये मुझे लेना है आणि हे मला घ्यायचं आहे और ये मुझे छुड़ाना है, ये मुझे लेना है। लेने का मतलब कि मुझे छुड़ाना है इस आदमी के पास में, इससे वो मुझे छुड़ाना है। आणि ह्या व्यक्तीकडून ही जी वस्तू आहे ती मला सोडवायची मैं आहे उनको पे करता हूँ आणि मी त्यांना पे करतो और वो पे करने के बाद में ये वस्तु को उनके हाथ से छुड़ा कर मेरे हाथ में ले लेता आणि हूँ। पे केल्यानंतर ही वस्तू मी त्यांच्या हातामधून सोडवून यीशु ने घेतो. वही किया। त्यांनी येशूने तेच केलं. एक व्यक्ति है जिसको मोल देना था, आणि एक व्यक्ती आहे ज्याला मोल द्यायचे होते शैतान को मोल देना था, आणि सैतानाला मोल द्यायचं इस होतं. दुनिया के सभी व्यक्तियों के लिए उसको मोल देना था। आणि या जगातल्या सर्व व्यक्तींसाठी त्याला मोल द्यायचं क्या होतं. मोल था वो? काय मोल अपने होतं? शरीर को उसने दे दिया, आपलं शरीर त्याने दिलं, अपना लहू को उसने दे आपलं दिया, रक्त त्याने दिलं, अपने खुद को उसने दे दिया। आणि स्वतः त्याने त्याला दिलं. भैया मैं मोल दे रहा हूँ इन सब के लिए, ये पूरी दुनिया को छोड़ देना है। भाऊ या सर्व जगासाठी मी तुला मोल देत आहे, तू या जगाला सोड. और खुदा यीशु ने मोल दिया और आपको मुझे छुड़ा लिया। आणि प्रभू येशूने किंमत मोजली आणि तुम्हाला आणि मला सोडवलं. अब जिसने मोल दिया है ये उसकी चीज हो गई है। आता ज्याने किंमत मोजलेली आहे ती वस्तू त्याची झाली. अब ये जो चीज है ना, ये जो मैंने पे करके छुड़ा के लेकर आया ना, ये चीज अपनी मन मर्जी से नहीं चल सकती है। आणि ही जी गोष्ट मी घेऊन आलोय ना ती त्याच्या मनमर्जीने आता चालणार नाही. नहीं मला वाटतं आज मला जायचंय, नहीं जा सकती। नाही मला असं वाटतं मला आज जायचंय, नाही जाऊ शकत. जैसा मैं बोलूंगा ना वैसा करना है अब। आणि जसं मी त्याला बोलणार ना तसं त्याने करायचं. अब ये शरीर आपका और मेरा नहीं है, खुदा बाप का है। आता हे शरीर तुमचं आणि माझं नाही, हे शरीर परमेश्वराचं आहे खुदा बाप का शरीर है। आणि हे परमेश्वराचं शरीर आहे. इसलिए पौलुस कहता है कि मी जगतो असं नाही तर माझे ठाई ख्रिस्त जगतो। आणि म्हणून पौल म्हणतो की मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. उसने उस मोल को देख लिया। त्याने ते मोल पाहिले. आप और मैं अब खुद के नहीं है। आणि तुम्ही आणि मी आम्ही स्वतःचे नाहीये. कहाँ उड़ा रहे हैं हमारा जीवन? आम्ही कुठं उडवते आमचं जीवन? समझ लो कि आप खरीदे गए हैं। आणि समजून घ्या की तुम्ही विकत घेतलेले एक आहात. कंपनी ने आपको खरीद लिया है। एका कंपनीने तुम्हाला विकत घेतलंय. आप कंपनी के हिसाब से चलेंगे। आणि तुम्ही कंपनीच्या हिशोबाने चालणार. जब तक आप काम कर रहे हैं ना, कंपनी के हिसाब से काम करेंगे। आणि जोपर्यंत तुम्ही काम करणार आहात ना तोपर्यंत कंपनीच्या हिशोबाने काम अपने करायचं. मूड पे नहीं है। आपल्या स्वतःच्या मूडवर मला नाही. वाटलं आज कंपनीच्या दुसरंच काम करायचंय, आणि मला असं वाटलं की आज कंपनीचं मला दुसरंच काम आज करायचं. मला वाटलं सुट्टीच घ्यायची 4 दिवस, आज मला वाटलं सुट्टीच घ्यायची
4 दिवस वो आपकी छुट्टी कर देगा। तो तुम्हाला सुट्टी करेन इसलिए आप और मैं वहां पे खरीद लिया उन्होंने हमें। आणि तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी त्याकरता खरेदी केलेलं क्या आहे। खरीदा उसने? काय खरेदी ये केले? शरीर रूपी संपत्ति को खरीदा और शरीर के अंदर जो भी कुछ है ना उसने खरीद लिया। आणि ह्या शरीररूपी संपत्तीला खरेदी केलेलं आहे आणि शरीरामध्ये जे काय आहे ना ते सर्व त्यांनी खरेदी आपका केलेलं आहे टैलेंट को खरीद लिया है, टैलेंट को खरीद आणि लिया है। तुमचं टॅलेंट जे आहे ते खरेदी केलेलं आहे। कहाँ पे है टैलेंट? आणि कुठं आहे आप- टॅलेंट? ये शरीर में है, शरीरामध्ये आहे। ये शरीर की संपत्ति है, हे शरीराची संपत्ती आहे, वो खरीद लिया ती है। खरेदी केले और आप कंपनी के हिसाब से चलेंगे आप। आणि म्हणून तुम्ही कंपनीच्या हिशोबाने अब चालणार। हम खुद के हिसाब से नहीं चल आता सकते, आम्ही स्वतःच्या हिशोबाने चालणार हम नाही, खुदा के हिसाब से चलने वाले। आम्ही परमेश्वराच्या हिशोबाने चालणार। और ये कहाँ पर होगा? आणि हे कुठं ये होईल? बेथेल में होगा। बेथेल मध्ये इसलिए होईल। अपनी शरीर संपत्ति को आप कहाँ उड़ा रहे हैं ना, इसका ध्यान रखना। म्हणून शरीररूपी संपत्ती आम्ही कुठं उठवत आहोत ना हे आम्ही लक्षात घ्यायला हमारा पाहिजे। मोल दिया गया है, आमचं मोल देण्यात अब आलेलं आहे। हमारा शरीर अब हमारा नहीं है, आमचं हे शरीर आता आमचं ये नाहीये, दूसरे की संपत्ति बन चुका आणि ही है। दुसऱ्याची संपत्ती बनलेली किसकी आहे। संपत्ति है? कुणाची संपत्ती आहे? यीशु मसीह की संपत्ति प्रभू है। येशूची आहे। अब मन मर्जी का जीवन नहीं है, आता आम्ही मनमर्जीचं जीवन जगत नाही, बेपरवाह जीवन नहीं है, बेपरवाईचं जीवन नाही, जैसा चाहे वैसा जीवन नहीं जसं है। पाहिजे तसं नाहीये। हमें मोल लिया गया है, आम्हाला विकत जो घेतलं वो बोलेगा आणि जो ते बोलल वो हम करेंगे। आणि तेच आम्ही करणार। लेकिन इस खोए हुए पुत्र ने या उधळ्या पुत्राने अपने जीवन को उड़ा दिया, त्याचं जीवन उद्ध्वस्त अपनी केलं, संपत्ति को उड़ा आपली दिया। संपत्ती उडवली। जब आप और मैं जब बेथेल को छोड़ते हैं, परमेश्वर के घर को छोड़ते हैं, तो आपका और मेरा जीवन व्यवस्थित ना रहते हुए जैसा मुझे लगता है वैसे मेरे जीवन को मैं उड़ाता हूँ। आणि ज्यावेळी तुम्ही आणि मी बेतेल सोडतो आम्ही, त्यावेळी आमचं जीवन चांगलं राहत नाही, तर ते वेगळ्या मार्गाकडे जातं। क्यों हमें ऐसा करना है? यीशु मसीह के साथ क्यों चलना है? तो पहला कोरिन्थी के पत्र 6 अध्याय 19 वचन। आणि असं आम्हाला का करायचं आहे आणि येशूच्या मार्गावर आम्हाला का चालायचं आहे? तर कोरिन्थीकराचं पहिलं पत्र याचं 6 अध्याय आणि 19 वचन। तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आपको मालूम, आप जानते नहीं क्या इस बात को? आता ही गोष्ट तुम्हाला माहित नाही काय? आपको मालूम है क्या? तुम्हाला माहित नाही काय? मुझे मेरी देह पवित्र आत्मा का मंदिर है। माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे। इस संपत्ति में और इस शरीर रूपी संपत्ति में परमेश्वर और एक संपत्ति को डाल दिया, वो पवित्र आत्मा का। आणि ह्या शरीररूपी संपत्तीमध्ये अजून एक संपत्ती टाकलेली आहे, तो म्हणजे पवित्र आत्मा। पवित्र आत्मा डाल दिया है। पवित्र आत्मा टाकलेला आहे। अब हम खुद के नहीं है, आता आम्ही स्वतःचे नाहीये। इसलिए पहले कोरिन्थी 3 अध्याय 16 और 17 वचन के अंदर, म्हणून कोरिन्थीकराचे पहिलं पत्र याचा 3 अध्याय आणि 16 वचन, 16 और 17 वचन में 16 आणि 17 वचन, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? 17 वचन, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात। यहाँ परमेश्वर कह रहा है, या ठिकाणी परमेश्वर ये म्हणत जो आहे, शरीर है ते जे शरीर ये आहे परमेश्वर का मंदिर ते है। परमेश्वराचं मंदिर जो आहे, इसको नष्ट करेगा आणि जो त्याला नष्ट करेल प्रभु उसका नष्ट करेगा। प्रभू त्याला नष्ट करेल। अब ये नष्ट करने का काम किसके हाथ आता में? हे नष्ट करण्याचं काम कोणाच्या हातात आहे? ना तो पिता के हाथ में, ना पित्याच्या हातामध्ये, ये हमारे हाथ में। आमच्या हातामध्ये। उस खोए हुए पुत्र ने अपनी संपत्ति को, शरीर को नष्ट करने के लिए इस संसार में दे दिया। आणि त्या उधळ्या पुत्राने आपल्या शरीराची जी संपत्ती आहे ती नष्ट करण्यासाठी ती त्याने देऊन टाकली। अगर हम अपने हमारे मंदिर को नष्ट करेंगे जर आम्ही आमचं मंदिर नष्ट केलं तो परमेश्वर हमें नष्ट करेगा। तर परमेश्वर आम्हाला नष्ट करेल। समझ में आ रहा है? लक्षात येते? आप ठीक है सब लोग? तुम्ही सर्वजण बरे आहात? आमेन। आमेन। हम बेथेल में हैं। आम्ही बेथेल मध्ये आहोत। 2 गुण अभिषेक चाहिए? दुपटीने अभिषेक पाहिजे? कहाँ पाहिजे? हम यहीं से निकल जाते तो अच्छा हो जाएगा दादा। इथूनच आम्ही माघारी गेलो तर चांगलं होईल। कुठं पाहिजे? काफी कठिन होते जा रहा है ना? खूप कठीण आहे असं वाटतंय ना? गिलगाल में दर्द है, आणि गिलगाल मध्ये वेदना आहे, बेथेल में इतना कुछ सिखाया जाता आणि है। बेथेल मध्ये एवढं काही शिकवलं जात आहे, त्यापेक्षा घरी गेलेले बरे आहे दादा। त्यापेक्षा घरी गेलेलं बरं आहे दादा। आप आ रहे हैं 2 गुण अभिषेक में आ रहे हैं। आता आम्ही येत आहोत दुपटीच्या अभिषेकामध्ये। जाना है यरदन तक? यार्देन पर्यंत जायचंय। बेथेल में देखो कितनी बातें हैं। आणि बेथेल मध्ये पहा किती गोष्टी आहेत। अब इस खोए हुए पुत्र ने अपना संपत्ति को खर्च कर दिया। आणि ज्या उधळ्या पुत्राने आपली संपत्ती उधळून टाकली, हमारे जीवन को आप उड़ाए नहीं। आणि आमचं जीवन आम्ही उधळू नये। अपनी संपत्ति, जो शरीर रूपी संपत्ति है ना, उसको संसार के लिए मत दे, आणि शरीररूपी जी संपत्ती आहे ना ती आम्ही जगासाठी देऊ नये, परमेश्वर के लिए दे। परमेश्वरासाठी द्या। क्योंकि ये संपत्ति मेरी नहीं है, परमेश्वर की। कारण ही जी संपत्ती आहे ती माझी नाहीये, ती परमेश्वराची आहे। समझो सरिता ताई ने मुझे एक
4 तोला सोना दिया समजा सरिताताईंनी मला 4 तोळे सोनं दिलं और 4 तोला सोना बोला दादा ये आपके पास में रखो आणि म्हटले की 4 तोळे सोनं हे दादा तुमच्या जवळ ठेवा और मैं वो सोना लिया और गिरिराज ज्वेलर्स के अंदर बेच दिया आणि मी ते सोनं घेतलं आणि गिरिराज ज्वेलर्स मध्ये गेलो आणि और ते विकलं जितने पैसे सब उड़ा दिया आणि जेवढे पैसे घेतले सगळे उडवले. चलेगा क्या? चालेल का? किसका है वो संपत्ति? वो संपत्ती कोणाची आहे? ताई आएगी एक दिन पूछने मैंने वो दिया था लेकिन कुछ लोग बेईमान होते हैं वो अलग बात है. ताई येतील आणि एक दिवस विचारतील की माझी संपत्ती कुठे आहे. आप मेरे पास में रख के देखिए मैं संभाल के रखूंगा. तुम्ही असेल तर माझ्याकडे द्या, मी सांभाळून ठेवेन. विश्वास योग्य उन्होंने मुझे विश्वास से दिया है ना त्यांनी मला विश्वासाने दिलेला आहे रखने के लिए ठेवण्यासाठी. हमें विश्वास योग्य बनना है. आम्हाला विश्वास योग्य बनायचं खुदा ने पवित्र आत्मा हमारे अंदर डाला है विश्वास योग्य समझकर. आणि परमेश्वराने पवित्र आत्मा आमच्यामध्ये टाकलेला आहे तो विश्वास योग्य उसको बनण्यासाठी. संभाल के रखना है. त्याला सांभाळून ठेवा. और कहां पर डाला है? आणि कुठे ये टाकायचं? शरीर रूपी संपत्ति में. ईश्वररूपी संपत्तीमध्ये. इसलिए उसको उड़ाना नहीं है. म्हणून त्याला उडवायचं नाहीये. ये उड़ाने के लिए नहीं है हे संपत्ति. उडवण्यासाठी नाहीये. ये संभाल कर रख कर परमेश्वर की महिमा करने के लिए आणि हे सांभाळून ठेवून परमेश्वराची महिमा करण्यासाठी आहे. अपनी संपत्ति को संभाल के रखें. आमची संपत्ती आम्ही सांभाळून ठेवायला पाहिजे. पड़ोसी को बोलना ये संपत्ति मेरी नहीं है खुदा की है. आणि शेजाऱ्याला सांगा ही संपत्ती माझी नाहीये, ही परमेश्वराची आहे. इसने उड़ा दिया. त्यांनी उडवली खोए पुत्र ने उड़ा दिया. आणि उधळ्या पुत्राने ती उडवली. पैसे नहीं उड़ाए. पैसे नाही उडवले, अपने खुद का जीवन उड़ाया. स्वतःचं जीवन उडवलं. अपना हमारा जीवन का एक एक पल बहुत महत्वपूर्ण आणि है. आमच्या जीवनाचा प्रत्येक एक एक क्षण खूप महत्वाचा आहे. अब लूक 15-14 में क्या हुआ मालूम? आणि लोक 15-14 मध्ये काय झालं माहितीये? अच्छा बैठ जाए. तुम्ही बसून घ्या. मैं भूल जाता, मैं याद दिलाना बैठा नहीं दादा. आणि मला आठवण करून दे दादा, आम्हाला बसायचंय. लोक 15-14 त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर बाद उसने सब कुछ खर्च कर चुका. आणि त्याने सर्व काही खर्च केलं. उसने अपने जीवन को खर्च किया. त्याने त्याचं जीवन खर्च केलं. उसने अपनी संपत्ति को खर्च किया. त्याने त्याची संपत्ती खर्च केली. उसने अपने शरीर रूपी संपत्ति को खर्च कर त्याने दिया. त्याची शरीरूपी संपत्ती खर्च केली. कहाँ पे खर्च किया? आणि कुठं खर्च इस केली? संसार में खर्च किया. जगामध्ये खर्च केली. चैनबाजी में खर्च किया. चैनबाजीमध्ये केली. कुकर्म में खर्च किया. कुकर्मामध्ये केली. आपका और मेरा जीवन भी आपको और मेरे जीवन में खर्च करना है. आणि तुमचं आणि माझं जीवन देखील आम्हाला खर्च करायचंय. अब ये शरीर रूपी संपत्ति को खर्च करना है. आणि शरीरूपी संपत्ती आम्हाला खर्च करायची. किसके लिए? आणि कुणासाठी? प्रभु के राज्य के लिए. प्रभूच्या राज्यासाठी. इसलिए दूसरे करंती 12:15 में कहता है. म्हणून दुसरे करंती याचा 12 अध्याय आणि 15 वचनामध्ये काय म्हणतात? पौलुस यहाँ पर कहता है आणि पौल या ठिकाणी मैं म्हणतो मेरे जीवन को खर्च करता हूँ. आणि मी माझं जीवन खर्च वो करतो. कहाँ पे खर्च करता है सुनिए. आणि तो कुठं खर्च करतो आपण पाहूया. मी तुमच्या जीवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. अरे वाह रे. पौलुस कहता है मैं तुम्हारी आत्माओं के लिए बहुत धन्यवाद बहुत आनंद से खर्च करूंगा. आणि पौल या ठिकाणी म्हणत आहे की मी तुमच्या जीवांसाठी खूप आनंदाने खर्च करीन. वरन आप भी खर्च हो जाओगा. आणि मी स्वतः पण खर्ची मैं पडेन. स्वतः खुद खर्च करूंगा. आणि मी स्वतः खर्च करीन. जैसे कल मैंने बताया, जसं मी काल सांगितलं, कौन बिल पे करेगा उसका इंतजार करते हैं. आणि कोण बिल पे करणार त्याची आम्ही वाट पाहतो. जेब में हाथ जाता है मैं तब तक वहां खर्च की जब बारी आती है तो बहुत बहुत सोचना पड़ता है. आणि खिशामध्ये हात जातो, मी देतो, तोपर्यंत दिलेलं असतं. खर्च किसको करना अच्छा लगता है? खर्च करना आपको? आणि खर्च करणं तुम्हाला चांगलं वाटतं का? हाँ वाटतं ना दादा. वाटतं ना दादा? पक्का वाटतं. नक्की. गिरिराज ज्वेलर्स कडे वाटतं खर्च करावा. गिरिराज ज्वेलर्सकडे वाटतं जाऊन खर्च करावा. वो कॉटन किंग के पास गए तो लगता है खर्च करावा. कॉटन किंग कडे गेल्यावर वाटतं खर्च करावा. ऍपलच्या मोबाईल कडे जाय तर असं वाटतं खर्च करावा. आणि ऍपलच्या मोबाईल शॉपिंग मध्ये गेले की असं वाटतं खर्च करावा. माहेरची साडी खर्च करावी. माहेरची साडी खर्च करावी. खर्च लगता है ना खर्च करें हम. खर्च करूशी वाटतो ना आम्हाला, लेकिन अपने लिए. पण स्वतःसाठी. अपने लिए. स्वतःसाठी. पौलुस कहता है पौल म्हणतो मैं खर्च करूंगा. मी खर्च करीन आत्माओं के लिए. पण आत्म्यांसाठी. आत्माओं के लिए. आत्म्यांसाठी. मैं मेरे शरीर को खर्च करूंगा. मी माझं शरीर खर्च करेन. मेरे शरीर के अंदर जितनी संपत्ति है, जितना टैलेंट है, मैं खर्च करूंगा. माझ्या शरीरामध्ये जेवढं ज्ञान बुद्धी आहे तेवढी मी खर्च करेन. आत्माओं के लिए. आत्म्यांसाठी. आत्माओं के लिए. आत्म्यांसाठी. खर्च करें. खर्च करा. अपने शरीर रूपी संपत्ति को खर्च करें. आपल्या शरीररूपी संपत्तीसाठी हमें खर्च करना है. आम्हाला खर्च करायचा आहे. अपने लिए नहीं,
आपल्या स्वतःसाठी नाही, आत्माओं के लिए खर्च कर। आत्म्यांसाठी. ये आदमी ये खोया हुआ पुत्र खर्च कर रहा है अपने लिए, आणि हा जो उधळा पुत्र आहे तो स्वतःसाठी खर्च करत आहे, अपने लिए खर्च कर रहा है। तो स्वतःसाठी खर्च करत तो आहे मजा आ रहा है खर्च करने के लिए, आणि त्याला मजा वाटत आहे खर्च करताना. अपने ऊपर खर्च कर रहा है। तो स्वतःवर खर्च करत आहे. अब हम हमारे नहीं है, आता आम्ही आमचे नाहीये, हमें खर्च करना है आम्हाला खर्च करायचा आहे. ये शरीर रूपी जीवन को आणि हे शरीररूपी जीवनासाठी, लोगों के लिए, लोकांसाठी, लोगों को खड़ा करने के लिए, लोकांना उभं करण्यासाठी, बच्चों को खड़ा करने के लिए, लोकांना उभं करण्यासाठी, जवानों को खड़ा करने के लिए, तरुणांना उभं करण्यासाठी, महिलाओं को खड़ा करने के लिए, महिलांना उभं करण्यासाठी, लोगों को खड़ा करने के लोकांना उभं लिए हमें करण्यासाठी खर्च करना है। आम्हाला खर्च करायचा ये आहे. शरीर रूपी संपत्ति को खर्च करना। आणि या शरीररूपी संपत्तीला आम्हाला खर्च करायचा आहे. एक बार एक यरूशलेम से यरीहो की तरफ एक आदमी जा रहा था। आणि एकदा यरूशलेम पासून तर यरीहो पर्यंत एक व्यक्ती जात होता उसको डाकुओं ने पकड़ लिया बीच में। आणि त्याला गुंडांनी पकडलं. यरूशलेम को छोड़ोगे तो डाकू खड़ा है बाहर, आणि यरूशलेम जर सोडली तर बाहेर गुंड तयार आहेत, बेतेल को छोड़ेंगे तो गुंडा बाहर खड़ा है। आणि बेथेल जर सोडलं तर गुंड बाहेर तयार आहेत. ये आदमी यरूशलेम से यरीहो की ओर जा रहा है, परमेश्वर के घर को छोड़कर शापित शहर यरीहो, शापित शहर उसमें जा रहा है। आणि हा जो व्यक्ती आहे तो यरूशलेम पासून तर यरीहो पर्यंत जात आहे, त्या ठिकाणी शापित गोष्टी आहे. बीच में पकड़ लिया डाकू आणि मध्येच मग त्याला गुंडांनी पकडलं दिला थपा थप आणि दिले असे फटके. अधमारा झालं। वो खड़ा है बाहर अधमारा करने के लिए। खुदा का हाथ, अगर परमेश्वर बोलता मैं बेथेल का परमेश्वर हूं, आणि परमेश्वर म्हणतो मी बेथेलचा परमेश्वर आहे, और बेथेल के परमेश्वर को छोड़कर जाओगे, बेथेल रूपी घर को छोड़कर जाओगे, अधमरा करने के लिए बाहर खड़ा है एक जन। आणि जर आम्ही बेथेल सोडून बाहेर गेलो तर बाहेर आम्हाला फटके मारण्यासाठी कोणीतरी तयार आहे. इसको मार मार के अधमरा कर दिया। त्याला मारून मारून त्याला सुजवला. एक सामरी व्यक्ति वहां से जा रहा है, आणि एक सामरी व्यक्ती त्या ठिकाणून जात आहे, एक सामरी व्यक्ति जा रहा है, आणि एक सामरी व्यक्ती जात वहां आहे. से याजक भी गया, वहां से लेवी भी गया, लेकिन सामरी व्यक्ति वहां पे खड़ा है। त्या ठिकाणाहून याजक पण गेला, लेवी पण गेला, पण सामरी व्यक्ती जात आहे. मला काय करायचं, याजक म्हणतो। आणि याजक म्हणतो मला काय करायचं, आपला जीव वाचला ना, आपला जीव वाचला ना, बस झाले, बरं झालं पहिला आला होता हा। बस झालं, पहिल्यांदा आलो होतो. पहले उसको मार पड़ी ना, पहिल्यांदा त्याला मार पडले ना. उसने प्रार्थना की, हो गया प्रभु तेरा धन्यवाद, मुझसे पहले ये आदमी को भेजा, जो इसको मार वीर के चोर निकल गए, प्रभु धन्यवाद तूने मुझे बचा लिया, भाग गए। त्यांनी प्रार्थना केली असेल की प्रभु धन्यवाद, याच्या अगोदर मी नाही आलो, नाही तर मलाच मार बसला असता. लेवी भी यही बोल रहा है, आणि लेवी पण हेच बोलला असता. उसको देख रहे हैं, आणि ते त्याला पाहते, यांनी जरूर पाप केला असेल, यांनी जरूर पाप केला असेल. निकल गया, आणि म्हणून तो निघल गेला. इसको मार पड़नी चाहिए, इसने जरूर पाप किया होगा। त्याला मारच पडायला पाहिजे होती, त्याने पापच केले. खर्च करने के लिए कोई तैयार नहीं है। आणि खर्च करण्यासाठी कोणी तयार नाही. एक सामरी व्यक्ति आता एक है, सामरी व्यक्ती येतो, वो देखता है, आणि तो पाहतो, उसको मल्लम पट्टी करता है, आणि त्याला तो मल्लमपट्टी करतो, उसको उठाता है, त्याला उचलतो, वो भूल गया उसे कहाँ जाना है, आणि तो विसरून जातो की त्याला कुठं वो जायचं, भूल गया उसके काम को भूल गया, आणि तो त्याचं काम विसरून वो गेला, भूल गया उसको क्या करना है, आणि तो विसरून गेला त्याला काय उसने करायचं. पूरा ध्यान उस आदमी के ऊपर लगा है, म्हणून त्याने पूर्ण लक्ष त्याच्याकडे इसको लावलं. बचाना है, त्याला वाचवायचं, इसको डाकुओं ने मारा है, त्याला डाकूनी मारलं, अधमरा किया है, आणि त्याला मारलंय, इसको बचाना है, त्याला वाचवायचंय. अपनी गाड़ी लिया उसने, त्याने त्याची गाडी घेतली, मारुति 800, मारुती 800, उसने अपनी गाड़ी में बिठाया, त्याने आपल्या गाडीमध्ये बसवलं, ड्राइविंग किया, ड्रायव्हिंग केली, और हॉस्पिटल में लेकर आणि आया। हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. वहां पे क्या कहता है मालूम है, त्या ठिकाणी काय म्हणतो माहिती, लुक इसका 10 अध्याय 35 वचन, आणि लूक शुभ वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 35 वचन, लुक इसका 10 अध्याय 35 वचन, आणि लूक शुभ वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 35 वो वचन. क्या कहता है सुनिए, आणि तो काय म्हणतोय ऐका. कितने सुंदर रीति से उसने कहा, आणि किती सुंदर पद्धतीने त्याने सांगितलंय. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले. काय गरज होती 2 रुपये काढून द्यायची, पर इसने बोला पण इस त्याने म्हटलं आदमी को किसी भी तरह किसी भी हालत में बचाना है, ह्या व्यक्तीला कशाही परिस्थितीमध्ये वाचवायचं आहे. बिल तो देतो परत मध्येच गडकला तर बिल कोण परत माझ्या देणार, आणि हा जर मध्येच गेला तर मग माझं बिल कोण देणार. बहुत बार जब खर्च करते हैं ना हम, आणि ज्यावेळी आम्ही खर्च करतो ना, अपेक्षा करते ही वापस मिलेगा, आणि अपेक्षा ठेवतो की पुन्हा मिळेल, ये आदमी ने वो अपेक्षा नहीं किया, आणि ह्या व्यक्तीने ती अपेक्षा नाही ठेवली, वो पूरा 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 ध्यान उस आदमी पे लगा रहा है, आणि त्याचं पूर्ण लक्ष त्याने त्याच्याकडे लावलं. इसको बचाना है, त्याला वाचवायचंय, इसको बचाना है, त्याला वाचवायचंय. और उसने क्या किया, अपने 2 रुपए निकाले, उसने क्या किया, हाँ
दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, उतार शाळेचा रक्षक हा आहे. उतार शाळेच्या रक्षकाला उठणार रे बाबा. अच्छा, उतार शाळेचा रक्षक बसलेला असतो. बस बस. हाँ. वो तो बॉस है ना, बसलेला है. हाँ. यार मेरे पास कुछ नहीं है, पैसे वैसे कुछ नहीं. झूठा झूठा करेंगे आप. ठीक. दो ये पैसे ले और क्या कर, उतार शाळेच्या मालकाला दिले. हा, आगे भाई. रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या. भैया इसकी चिंता करना आप, मैंने पैसे पे कर दिया, एडवांस पैसा दे दिया, एडवांस पैसा दे दिया है. हाँ, इसको बचाओ. इसलिए नहीं बचाना कि मेरे पास पैसे वापस मिलेंगे बिल के लिए. हाँ, आगे. आणि हाँ. ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल अरे बाप रे, ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. आप इसकी चिंता करो, मैं वापस आ रहा हूँ. 4-5 दिन जो भी आप हॉस्पिटल में रखोगे ना, उसका बिल मैं पे करूंगा. आता किती पण 4-5 दिवस जरी तो इथं हॉस्पिटलमध्ये राहिला ना, तरी त्याचा जो काही खर्च होईल ना, तो मी आल्यावर पे करेन. हम बिल पे करने वाले हैं, लेने वाले नहीं हैं. आम्ही बिल पे करणारे आहोत, घेणारे नाही. हमारा जीवन खर्च करने वाला जीवन है. आमचं जीवन खर्च करणारे आम्ही आहोत. हमारा जीवन खर्च करने वाला होना चाहिए. आमचं जीवन खर्च करणारा असायला हवं. वो सामरी व्यक्ति कह रहा है, आणि तो सामरी व्यक्ती म्हणत आहे, जो भी इसको कैसे भी करके ठीक कर दो इसको. आणि कशा पण पद्धतीने त्याला व्यवस्थित कर. मैं इसका पे करूंगा. आणि मी त्याचं पे करेन. आज इस दुनिया के अंदर बच्चे, महिलाएं, परिवार अधमरे पड़े हुए हैं. आणि ह्या जगामध्ये कितीतरी लोक आहेत, लेकरं आहेत, महिला आहेत, ते त्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत. उनको डाकुओं ने मारकर अधमरा कर दिया. आणि त्यांना त्या गुंडांनी मारून त्यांचं बेदम केलेलं आहे. क्या आपका गाड़ी खर्च करके, पेट्रोल खर्च करके आप उस अधमरे व्यक्ति के पास पहुंचेंगे? काय तुम्ही तुमच्या गाडीचा आणि पेट्रोलचा खर्च करून त्या लोकांपर्यंत जाणार आहात? क्या आपकी संपत्ति खर्च करके आप वहां तक पहुंचेंगे? काय तुमची संपत्ती खर्च करून तुम्ही त्या ठिकाणी जाणार वो आहात? डाकुओं ने उसको मार कर रखा है. त्या गुंडांनी त्यांना मारून ठेवलेलं अगर आहे. आप वहां तक पहुंच नहीं पाएंगे तो ये आदमी मर जाएगा. आणि जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचले नाही तर तो व्यक्ती मरून जाईल. आप सही समय पे उसको सही समय पे ट्रीटमेंट नहीं मिलता है तो मर जाएगा. आणि योग्य वेळी जर त्याला ट्रीटमेंट मिळाली नाही तर तो मरून जाईल. खर्च करें, खर्च करा. अपने जीवन को खर्च करें, आपल्या जीवनाला खर्च अपने करा. समय को खर्च करें आमच्या वेळेला खर्च करा. और योग्य समय उसको ट्रीटमेंट पहुंचा दे. आणि योग्य वेळी त्याला ट्रीटमेंट मिळू द्या. मैं उद्या जाणार, परवा जाणार, तब तक वो मर जाएगा. आणि मी उद्या जाईल, परवा जाईल, तोपर्यंत तो मरून जाईल. हमारा जीवन खर्च करने वाला जीवन है. आमचं जीवन खर्च करणारं जीवन आहे. पड़ोसी को बोला मेरा जीवन खर्च करने वाला जीवन है. शेजाऱ्याला सांगा माझं जीवन खर्च करणारं जीवन आहे. काही लोकांना कंजूस रहते ना, बिल्कुल पैसा जेब से निकलता नहीं. आणि काही लोक कंजूस असतात, अजिबात खिशातून पैसे निघत तेरा नाही. पैसा मत दे रे बाबा, तेरा जीवन और तेरा समय दे, कई लोग बचाए जाएंगे. तुझे पैसे देऊ नको रे बाबा, तुझा वेळ दे, तुझ्या वेळेद्वारे लोकांचं जीवन बदलेल. काउंसलिंग कर, काउन्सिलिंग कर, जा लोगों को मिल, जा लोकांना भेट, सुना जीवनदायी वचन सुना. आणि जीवनदायी वचन त्यांना ऐकव. आज मेरे लोग खड़े हो जाएंगे. आणि लोक उभे राहतील. हमारा जीवन जो है ना, आमचं जीवन जे आहे ना, ये खर्च करने वाला जीवन है. हे खर्च करणारं जीवन आहे. समझ में आ रहा है? लक्षात येते? हम पुढारी हैं, लीडर हैं. आम्ही पुढारी आहोत, आम्ही लीडर आहोत. अपने बैंक बैलेंस को, अपने जेब को देखना नहीं है. आणि आमचा बँक बॅलन्स आणि आमचे खिसे आम्हाला पाहिजे नाहीये. उसकी हालत देखकर खर्च करें. आणि त्याचे हाल पाहून आम्हाला खर्च करायचंय. मैं जब भी कहीं जाता हूँ, आणि मी ज्या पण कुठल्या ठिकाणी जातो, मैं देखता हूँ, मी पाहतो, मेरे पास में जितना भी है माझ्याकडे जेवढं पण आहे, मैं खाली हो जाता हूँ. आणि मी रिकामा होऊन कुछ जातो. भी करके इस व्यक्ति को प्रभु में लेकर आना, आणि काही करून ह्या व्यक्तीला प्रभू मध्ये घेऊन इसको यायचं, स्थिर रखना है. त्याला स्थिर ठेवायचंय. मेरे पास आज बैंक बैलेंस नहीं है, माझ्याकडे बँक बॅलन्स नाहीये, लेकिन आत्मियों का बैलेंस है. पण आत्म्यांचा बॅलन्स आहे. मेरी पासबुक देख लेना आप. माझं पासबुक तुम्ही पाहू शकता. लेकिन खर्च करने वाले जीवन ने बहुत सारे आत्माओं का बैलेंस मेरे को दे दिया है. आणि खर्च करणारे जे आहेत ते त्यांना खूप मोठा आत्म्याचा बॅलन्स त्यांच्याकडे आहे. आत्माओं का बैलेंस है मेरे पास. आत्म्यांचा बॅलन्स आहे माझ्याकडे. आपके पास में है? तुमच्याकडे आहे? एक आत्माओं की कीमत नहीं कर सकते साहब. आणि एका एका आत्म्याची किंमत नाही करू शकत. इतनी कीमत है उसकी. किती किंमत आहे त्याची. मैंने वो जीता है आणि मी ते जिंकले. और मेरे आखिरी सांस तक मैं वो करूंगा. आणि मी हे शेवटच्या श्वासापर्यंत करीन. खर्च करूंगा. मी खर्च करीन. हम खर्च करेंगे. खर्च करीन. समझ में आ रहा है? 2 मिनट का ब्रेक लेंगे. 2 मिनिटाचा ब्रेक आपण घेऊया. इसको खत्म करूं? त्याला आपण नहीं, संपवायचं. ब्रेक नहीं दूंगा, इसको खत्म करता हूं मैं. रुको. ब्रेक नाही देत, हे आपण संपू. खर्च वाला जीवन.
आणि खर्चाचं जीवन. अच्छा इतना थोड़ा सा 5 मिनट का 5 घंटे नहीं करूंगा पक्का, विश्वास करें आप मुझ पर। अय्यूब इसका 36 अध्याय 11 वचन, अपने जीवन को सही जगह पे खर्च करो, बेथेल में ही ये मौका मिलेगा, प्रभु के घर में ही ये मौका मिलेगा। अय्यूब की किताब 36 अध्याय 11 वचन। इयोब 36 अध्याय आणि 11 वचन. हे ऐकून ते अंकित झाले, तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवितील, आपली वर्षे सुखाने काढतील. जब हम उसकी सेवा करेंगे, प्रभु का वचन कह रहे थे अपने दिन कल्याण से और अपने वर्ष सुख से वो पूरा आणि करेंगे। तो म्हणत आहे की हे ऐकून ते अंकित झाले, ते आपले दिवस सुस्थितीत घालवतील. और यशाया 55 इसका दूसरा वचन, आणि यशाया 55 याचा 55 अध्याय आणि 2 वचन. यशाया 55:2, यशाया 55:2. जे अन्न नव्हे त्याकरता दाम का देता, हाँ ज्याने तृप्त होत नाही त्यासाठी श्रम का करता. हाँ माझे लक्षपूर्वक ऐका ऐका, आणि उत्तम ते खा. उत्तम ते खा। तुमचा जीव पौष्टिक पदार्थांनी सेवन करून संतुष्ट हो. अरे बाजी बाजी, हाँ खत्म। अरे वाह, हिंदी में बहुत अच्छा लिखा। जो भोजन वस्तुएं नहीं है उसके लिए तुम क्यों रुपए लगाते हो? आणि जे अन्न नव्हे त्याकरता तुम्ही दाम का देता. और जिसे पेट नहीं भरता उसके लिए क्यों परिश्रम करते आणि हो? ज्याच्यापासून आम्ही तृप्त होत नाही त्यासाठी श्रम आम्ही का मेरी करतो. ओर मन लगाकर सुनो, आणि माझ्याकडे मन लावून लक्षपूर्वक ऐका, तो उत्तम वस्तुएं खाने पाओगे आणि उत्तम पौष्टिक आहाराचे सेवन कराल, और चिकनी चिकनी वस्तुएं खाकर संतुष्ट हो जाओगे। आणि चांगले चांगले पदार्थ खाऊन संतुष्ट व्हाल. जब उसकी सुनेंगे, आणि ज्यावेळी त्याचं आम्ही ऐकू. खोए हुए पुत्र ने सुना नहीं पिता का ओधळ्या पुत्राने त्याच्या पित्याचं ऐकलं नाही और भिखारी बन गया। आणि भिकारी बनला. भोजन नहीं है, डुक्कर का खाना भी अगर वो उठा के खाता है, मालिक खड़ा है फटके देने के लिए। आणि जेवण मिळत नाही, ते डुकराचं खाणं देखील खाण्याची इच्छा आहे, पण जर खायला गेलो तर मालक उठून फटके देईल. वो भी डुक्कर का खाना भी नहीं ठीक से खा सकता। आणि तो डुकराचंही खाणं खाऊ शकत नाही. वहां पे कोई खड़ा है देखने के लिए। आणि तो आम्हाला त्याला पाहण्यासाठी कोणीतरी तयार आहे उभं. अगर प्रभु की सुनोगे, जर आम्ही प्रभूचं ये ऐकलं शरीर रूपी संपत्ति प्रभु के सेवा के लिए खर्च करेंगे, आणि ही जी शरीररूपी संपत्ती आहे ही जर आम्ही प्रभूच्या सेवेसाठी दिली, तो प्रभु कह रहा है कि तुम उत्तम वस्तु खाओगे। आणि प्रभू म्हणते की तुम्ही उत्तम वस्तुएं खाओगे, चिकनी चिकनी वस्तुएं खाकर तृप्त हो आणि जाएंगे। पौष्टिक पदार्थ तुम्ही खाल. खर्च करें जीवन। जीवन खर्च करूया. समझ में आ रहा है? लक्षात येते. चिकनी चिकनी वस्तुएं इतनी भी मत खाओ कि मोटे हो जाए। आणि एवढ्या पण भारी भारी वस्तू खाऊ नका की जागेवर मोठा होईल. चलने तो आना चाहिए, चालायला तर यायला पाहिजे. खर्च करने के लिए चलने तो आना चाहिए। ऐसा हो जाएंगे त्यांनाच गरज पडे खर्च त्यांच्यावरती खर्च करण्याची। असं नको होऊन दो, थोड़ा भागे, व्यायाम करें, क्योंकि मुझे ये संपत्ति जो है ना उसको खर्च करना है। आणि कारण मला ही जी संपत्ती आहे ती मला खर्च करायची आहे. आपको संपत्ति खर्च करना अच्छा लगेगा कि नहीं लगेगा? आणि तुम्हाला संपत्ती खर्च करणं चांगलं वाटेल की नाही वाटणार. तो कैसे शुरू करें मालूम? कशी सुरुवात करणार. अपने दशमांश देने से शुरुआत करें। आपल्या दशमांशापासून. आत्मा को जीतने के लिए आत्मे जिंकण्यासाठी. बेथेल के बाहर कभी अपने दशमांश को नहीं देना, आणि बेतेलच्या बाहेर आपला दशमांश कधीच द्यायचा नाही, घर में देना है, घरात द्यायचं. आत्मा को जीतने के लिए। आत्मे आइए जिंकण्यासाठी. जोरदार ताली बजा के प्रभु का धन्यवाद करें। जोरदार